लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. अखेर आता अद्वैत स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीमध्ये अडकलेल्या कलाचा जीव वाचवणार असतो. तर त्याचनंतर जीवन मरणाच्या दारात उभे असलेल्या अद्वैतला कला वाचवणार असते. तर आता या परिस्थितीचा रोहिणी आणि राहुल खूप मोठा स्वतःला फायदा करून घेणार असतात व नीच राहुल आता खूप मोठं कारस्थान करून चांदेकरांचा विश्वास परत जिंकण्याचा प्रयत्न करणार असतो. तर आता कलाच्या दुकानाला अचानक आग कशी लागणार व ही परिस्थिती कला आता कशी हाताळणार आणि त्यानंतर कला त्या आगीमध्ये कशी अडकणार, तर तिथे अचानक धमाकेदार एंट्री घेत अद्वैत आता स्वतःचा जीव धोक्यात घालून कलाचा जीव कसा वाचवणार, तर त्याचनंतर आता अद्वैत तिथे अचानक बेशुद्ध कसा पडणार व बेशुद्ध पडलेल्या अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात जीवनमरणाच्या दारात उभे असलेल्या अद्वैतचा जीव कला कसा वाचवणार व त्याचनंतर चिडलेली सरोजने जे काही कलावरती घाणेरडे आरोप लावलेले असतात ते आरोप आता फेटाळून अद्वैत आणि कला एकत्र येत एकमेकांची साथ कशी देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता राहुलने कलाचं भांडार हे दुकान असतं आणि ते जाळण्यासाठी त्याने त्याचे गुंड पाठवले असतात. तर आता तिथे अचानक कला खरेंच्या घरी गेलेली असते व तो सर्व काही तमाशा पाहून कला त्या गुंडांना धमकी देते की जर तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून नाही निघून गेलात तर तुमच्या विरोधात मी पोलीस कंप्लेंट करेन आणि मी इथे पोलिसांना घेऊन येईन आणि त्यानंतर मी तुम्हाला खडी फोडायला पाठवेन. तर आता तो राहुलचा गुंड म्हणत असतो की ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ते तू कर, असं म्हणून तो आता डायरेक्ट लायटर घेतो आणि कलाचं दुकानच जाळतो. तर आता कलाच्या एक एक वस्तू जळत असतानाच कलाला खूप मोठा धक्का बसतो. तर आता ती आग विझवण्याचा कला खूप प्रयत्न करत असते. तर ते गुंड म्हणत असतात की आता आपल्याला पोलिसांच्या चक्करमध्ये नाही पडायचं आहे, ही मुलगी काही ऐकण्यातली नाहीये, आपण इथून पळ काढलेला चांगला आहे, असं म्हणून ते गुंड निघून जातात. तर आता कला आगीमध्ये अडकलेली असते व दिनकरला याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता दिनकर खूप मोठ्याने कलाला वाचवा असं ओरडत असतो. तर आता दिनकर खूप जीवाच्या आकांताने कलाला वाचवण्यासाठी धाव घेत असतो. इतक्यातच तिथे अद्वैत येतो. अद्वैत भांडार जळत आहे हे बघून अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते. तर आता कला त्या आगीमध्ये अडकलेली असते व तिला बाहेर पडण्याचा मार्ग भेटत नसतो. तर आता अद्वैत दिनकरला विचारतो की आता नक्की काय झालं आहे, ती आग कशी काय लागली. तेव्हा दिनकर सांगायला लागतो की काही गुंड आले होते आणि त्यांनीच ही आग लावलेली आहे. म्हणजे इथे ना काही गुंड आमच्याकडे या दुकानाच्या चाव्या मागत होती, त्यांना या दुकानाच्या चाव्या हव्या होत्या, परंतु आम्ही ती त्यांना दिली नाही, त्यामुळे ते मला एक दोनदा धमकी देऊन गेले होते, परंतु ते गुंड आणि हे गुंड वेगळेच आहेत. असं म्हटल्यावरती आता यात संधीचा राहुलने फायदा घेतलेला असतो. स्वतःचे गुंड पाठवून खरेंना त्रास द्यायला सुरुवात केलेली असते. तर आता अद्वैत म्हणतो परंतु इथे कला आली होती ना, ती कुठे आहे. तेव्हा दिनकर सांगतो की कला तर दुकानामध्ये होती ना, म्हणजे ती आता आगीमध्ये अडकली आहे, जावाई बापू तिला वाचवावं लागेल, असं म्हटल्यावरती अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो. तर अद्वैत खूपच घाबरलेला असतो. तर आता अद्वैत कोणाचं काहीही न ऐकता दिनकरला धीर देतो की मी आता कलाला काहीच होऊ देणार नाही आणि तो आता डायरेक्ट आगीमध्ये उडी घेतो आणि त्यानंतर तो जेव्हा कलाला पाहतो तेव्हा तो कलाला म्हणतो तू इथे काय करत आहेस, अगं तू आगीमध्ये अडकली आहेस, चल तू बाहेर पटकन, आग खूप पसरत आहे. तेव्हा आता कला खूप रडतच असते. रडत असताना कला अद्वैतला म्हणते की सगळं काही संपलं आहे अद्वैत. तर आता अद्वैत कलाला धीर देतो आणि तिला म्हणतो की तू असं का बोलत आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, मी तुला काहीही होऊ देणार नाही, आपण सर्व काही नीट सुरळीत करूयात, परंतु तू आता इथून चल, आग खूपच पसरत आहे. इतक्यातच आग खूपच जोराने पसरत असते. अद्वैत आता नकळतपणे कलाला वाचवण्यासाठी तिला घट्ट मिठीत पकडतो. तर आता कला अद्वैतकडे पाहतच राहते. तर अद्वैत आता त्या आगीतून मार्ग काढत हळूहळू हिरो स्टाईलने कलाला वाचवतो. तर आता आगीतून बाहेर आल्यानंतर अद्वैत कलाची खूपच काळजी करत असतो. तर कला रडत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला रडायला काय झालं आहे, अगं सर्व काही मी नीट करेन,
माझ्यावरती तू विश्वास ठेव. तेव्हा कला म्हणते की तिथे तर मी देवी आईची मूर्ती बनवून ठेवली होती आणि ती जळताना मी नाही पाहू शकत अद्वैत. तेव्हा आता अद्वैत लगेचच त्या आगीमध्ये कशाचाही विचार न करता परत एकदा उडी घेतो. तर धक्क्यानेच कला अद्वैतकडे चकित होऊन पाहतच राहते. तर अद्वैतने परत एकदा कलासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. तर ते पाहून कला धक्क्यानेच अद्वैतला ओरडतच अद्वैतच्या मागे आलेली असते. परंतु जेव्हा अद्वैत त्या मूर्तीला हात लावणार इतक्यातच वरून आता खूप मोठं जळतं लाकूड अद्वैतच्या डोक्यात पडतं आणि तिथेच आता अद्वैतला जोरदार डोक्याला मार बसलेला असतो आणि त्याच्यानंतर अद्वैत तिथे बेशुद्ध होतो. तर अद्वैतच्या डोक्यामधून खूपच रक्त व्हायला लागलेलं असतं. तर आता तेथील लोकांची कला साथ घेते आणि त्यानंतर लगेचच अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन निघालेली असते. तोपर्यंत आता त्या दुकानाच्या शेजारील सर्व काही लोक मिळून येतात आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता अद्वैतला घेऊन जात असतानाच कला अद्वैतला डोळे न झाकण्यासाठी सांगत असते. तर कला अद्वैतला बेशुद्ध न होऊ देता हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर दिनकरने ही बातमी चांदेकरांपर्यंत पोहोचवलेली असते आणि सोहम ही बातमी जेव्हा सरोजकडे घेऊन जातो आणि अद्वैत बेशुद्ध पडल्याची बातमी जेव्हा सरोजला मिळते तेव्हा सरोज आणि प्रदीप या दोघांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तर सोहम सांगतो की कलावहिनीच्या दुकानाला आग लागली होती. तिथेच आता कलावहिनीला वाचवण्यासाठी गेला होता, परंतु अद्वैतदादाच्या डोक्याला खूप मार लागलेला आहे आणि अद्वैतदादाला कलावहिनी सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आहे. अद्वैतदादा सध्या बेशुद्ध आहे. ही बातमी ऐकताच चांदेकरांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते सर्वजण मिळून आता सिटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतात अद्वैतकडे. अद्वैतच्या काळजीत असतात आणि सर्वांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. सर्वजण अद्वैतसाठी देवाकडे प्रार्थना करतात. तर आता सिटी हॉस्पिटलमध्ये कला खूपच रडत असते. तेव्हा दिनकर तिची समजूत काढत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर कला म्हणत असते की हे सर्व काही माझ्यामुळे घडलं आहे. हो ना बाबा, अद्वैतचा जीव माझ्यामुळे धोक्यात आला. मी उगाचच ही मूर्ती अडकलेचं अद्वैतला सांगितलं. तेव्हा आता दिनकर म्हणतो की आपले जावई बापू मनाने खूपच चांगले आहे. कला, तू नशीब काढला आहेस. तुला माहिती आहे का, तू जेव्हा आगीमध्ये अडकली होती तेव्हा तुला वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. इतक्यातच अद्वैतराव आले आणि त्यांनी मला वचन दिलं की मी कलाला काहीच होऊ देणार नाही आणि क्षणाचा विचार न करता जावई बापूंनी स्वतःचा जीव धोक्यात घालत आगीमध्ये तुला वाचवण्यासाठी उडी मारली. तर आता कला स्वतःलाच दोष द्यायला लागते आणि अद्वैतसाठी ती खूप रडत असते. तर आता जेव्हा चांदेकर हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात तेव्हा धक्क्याने सरोज आता कलाला घडलेले सर्व काही प्रसंग विचारते. तर कला सांगते की अचानक अद्वैत तिथे आला. तो कसा आला, कुठून आला मला माहीत नाही, परंतु तो मला वाचवण्यासाठी त्याने आगीमध्ये उडी मारली होती आणि त्याच्याच नंतर अद्वैतच्या डोक्यामध्ये जळतं लाकूड पडलं आणि अद्वैतच्या डोक्यातून खूप रक्तस्राव होऊ लागला. म्हणून आता मी काहीही विचार न करता त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तर कला म्हणते की अद्वैतने कशाचा विचार न करता मला वाचवलं आणि माझ्याच मुळे अद्वैत आता जीवन मरणाच्या दारात उभा आहे. तर इकडे आता चांदेकरांच्या घरामध्ये रजनी खूपच रडत असते. इतक्यात तिथे रोहिणी आणि राहुल येतो. राहुल आता तेथून मुद्दाम निघून चाललेला असतो. तेव्हा रोहिणी त्याला थांबवते आणि त्याला म्हणायला लागते की हे बघ राहुल, तू आता सर्वांसमोर असं नको दाखवू की तुला अद्वैतची जराही फिकीर नाहीये. तर तू आता सर्वांना समजून सांगायला पाहिजे आणि सर्वांना सांभाळून घ्यायला पाहिजे. निदान एवढं नाटक तरी तू करू शकतो की अद्वैतसाठी स्वतःची इमेज चांगली तयार करायची आहे या घरात, कारण परत तुला सर्वांचा विश्वास जिंकायचा आहे. तर त्यानंतर नाटकी रोहिणी लगेचच सरोजला म्हणत असते की हे काय झालं ग, आपला अद्वैत आता जीवन मरणाच्या दारात उभा आहे, आम्हाला सर्व काही कळलं. तर आता रजनीला नैना धीर देते आणि म्हणायला लागते की अद्वैतला काही होणार नाही आणि लगेचच ती हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. तर आता रोहिणी म्हणते, पाहिलंच ना राहुल, नैना कशी वागते आहे ते, मी संपूर्ण दुनिया पाहिली आहे. खरं तर ना तुला आता नैनासारखं वागायला पाहिजे आहे, तरच तू चांदेकरांचा विश्वास परत जिंकू शकतो. तर इकडे आता सिटी हॉस्पिटलमध्ये आबा म्हणत असतात की अचानक हे काय झालं आहे कला,
अगं तुझ्या शेजापाजाऱ्यांची जी दुकानं आहेत त्यांनी आग कशी काय लावली? तेव्हा सरोज म्हणते की आग नाही लावली, मुद्दाम हे घडवून आणलं आहे. ही मुलगी माझ्या अद्वैतच्या जीवावर उठली आहे. तर आता अचानकपणे कलाच्या साडीला लागलेली आग सोहम पाहतो आणि सोहम म्हणतो की कला वहिनी तुला सुद्धा खूप जास्त लागलं आहे. तेव्हा कला म्हणते मला जास्त लागलेलं नाहीये, मी ठीक आहे. हे सर्व अद्वैतचं रक्त माझ्या साडीला लागलेलं आहे. तर ते रक्त पाहता सरोज बेशुद्धच पडते. तर अखेर आता अद्वैतला जीवनमरणाच्या दारातून वाचवून कला परत घेऊन कशी येणार आणि त्यानंतर चिडलेली सरोज आता कलावरती अद्वैतचा जीव धोक्यात घालण्याचा आरोप जो लावलेला असतो ते आरोप खोटे असल्याचे कला कसे सिद्ध करून दाखवणार व अद्वैत या सगळ्यामध्ये तिची साथ कशी निभावणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब